वाढतं तापमान आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता नांदेडकरांनी कंबर कसली आहे। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत नांदेड वाघाळा महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर साहिब आणि वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीनं शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे। यावर्षी तब्बल 18,000 झाडं लावण्याचा संकल्प मनपानं केला असून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी केलंय। तर वाढतं तापमान थांबवण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं वृक्षमित्र फाउंडेशनने म्हटलंय। वृक्षमित्र फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या मागील 8 वर्षापासून आम्ही काम करत आहोत। लोक चळवळ आपण ही शहरामध्ये निर्माण केलेली आहे आणि या अंतर्गत आज या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने नांदेड शहरामध्ये आपण वृक्ष लागवडीचा एक मोठा संकल्प घेऊन निघालेलो आहोत। प्रत्येक नागरिकांना माझं आव्हान आहे की हे वाढतं जे तापमान आहे, आपण बघत आहात नांदेड शहराचं या वर्षीचं तापमान 45 अंश डिग्रीच्या पुढे गेलेलं आहे आणि या सर्व गोष्टीला आपल्याला जर थांबवायचं असेल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यावरणाचं वाढलेलं तापमान आपल्याला जर थांबवायचं असेल तर फक्त वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहे। आणि त्याच अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि इतर सामाजिक संस्था 25 सामाजिक संस्था आमच्यासोबत काम करतायत। तर रोटरी क्लब आहे आमच्यासोबत, बरेच संस्था आमच्यासोबत काम करतायत। या संस्थेच्या माध्यमातून आपण यावर्षी 18,000 वृक्ष लागवडीचा एक संकल्प केलेला आहे आणि मुख्य आपलं एक नवीन यावर्षीची संकल्पना आहे की नांदेड शहरामध्ये 20 नगरपालिकेचे प्रभाग आहेत। त्या 20 महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 50 झाडं आणि ती झाडं ही आपण ट्रीगार्डसह लावणार आहोत। आपण आज 2 इथे मॉडेल ठेवलेले आहेत। एक बांबूचं ट्रीगार्ड आहे, एक लोखंडाचं ट्रीगार्ड आहे। 3 ट्रीगार्ड आपण नागरिकांकडून घेणार आहोत। नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी खड्डा आणि लागणारं जे इतर साहित्य आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे। झाडं वृक्षमित्र फाउंडेशन इतर सामाजिक संस्था देणार आहेत आणि मोठी मोठी झाडं आपण शहरामध्ये 1000 झाडं 100% लावणार आहोत। प्रत्येक नागरिकाला कळकळीची विनंती आहे की आपल्याकडे जागा उपलब्ध असेल, आपल्याकडे कुठल्या प्रकारचे जर रस्ते असतील तर त्यामध्ये आम्हाला बोलवा, आम्ही झाडं लावू। फक्त झाडं संगोपनाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल। 3 वर्ष झाडं संगोपन करावं लागतात आणि त्यानंतर या झाडाला ते झाडं इंडिपेंडंट होतात। आपल्या सर्वांना आजच्या या शुभदिनी विनंती आहे की प्रत्येक जणांनी एक झाड लावलं पाहिजे। आपल्याला जिथं जागा मिळेल तिथे लावा, आम्हालाही बोलवा। धन्यवाद। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज आपण विसावा उद्यान या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्यामध्ये आपले सर्व स्थायी क्षेत्रीय कार्यालय आहे, त्यासोबतच शहरातील 16 NGO या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। महापालिकेने यावर्षी एकूण 18,000 झाडांचं लावण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यासाठी महापालिकेसोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे। आपण या आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता वाटते, आपल्याला जागा असेल त्या ठिकाणी आपण महापालिकेला जर फक्त सूचना दिली तरी महापालिका त्या ठिकाणच्या वृक्षाची लागवडीची पूर्ण काळजी घेईल। परंतु संगोपनासाठी आपलं सहकार्य नितांत गरजेचं आहे। आपलं नांदेड शहर हरित शहर करण्यासाठी महापालिकेसोबतच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं मी आवाहन करतो।